27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन। कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो। आज जगभरात 12 कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात। एवढेच नव्हे तर मराठी भाषा ही भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 3ऱ्या क्रमांकाची, तर जगात 10व्या क्रमांकाची भाषा आहे। आपली मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे। महाराष्ट्रामधील कोकणी, मालवणी, पुणेरी, कोल्हापुरी, आगरी, वैदर्भीय, मराठवाडी, अहिराणी, माणदेशी, वऱ्हाडी या मराठी बोली भाषांमध्ये एक वेगळाच गोडवा पाहायला मिळतो। पैठण येथील सातवाहन साम्राज्याने मराठी प्राकृत भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला। देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली। मराठीतील पहिला ग्रंथ समजल्या जाणाऱ्या विवेक सिंधूची निर्मिती शके 1110 मध्ये मुकुंदराज या कवीने केली। त्यानंतर शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली। ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविली असे म्हणत मराठी भाषेचा गौरव केला। तर महाराष्ट्रातल्या संतांनी मराठी भाषेला समृद्ध करत साहित्याचा एक खजिनाच आपल्यापर्यंत पोहोचवला। अशा या आपल्या मराठी भाषेला जर वैश्विक दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर आपल्याला तिचे ज्ञान भाषेत रूपांतर करावे लागेल। मराठी भाषेला शिक्षणाची, आर्थिक व्यवहाराची भाषा बनवावी लागेल। आज हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मायबोलीला तिचे वैभव, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे खरं। अशा प्रकारे मला असं वाटतं की झाले वसुधेचे खरं अशी जी आमची मराठी आहे, या मराठीला खऱ्या अर्थानं वैश्विक भाषा बनवण्याकरता आपण सगळे लोक मिळून प्रयत्न करू।